हाय हॅलो नमस्कार. ज्योती मोरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि इथं मी तुम्हाला दाखवत आहे की ब्लाऊजचं पायपिंग वगैरे कसं घ्यायचं, गळापट्टी कशी लावायची. आणि इथं मी पायपिंग करत नाही तर गळापट्टी लावत आहे आणि ते दाखवत आहे. क्रॉसमध्ये कपडा घेतलेला आहे आणि मी इथं दाखवते तुम्हाला. तर ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ आपल्या लाईव्हमध्ये आलेला आहे आणि तुम्ही लाईव्ह आपले जे आहे ते ब्लाऊज कटिंग पूर्ण व्यवस्थित मेजरमेंट घेण्यापासून ते पूर्ण कटिंग आपली दाखवलेली आहे लाईव्हमध्ये. तर तुम्ही तिकडं जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. तर इथं मी तुम्हाला दाखवते. याच्या अगोदरचं शूट जे आहे ते लाईव्हमध्ये दाखवलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला आता इथं फक्त गळ्याचं व्यवस्थित पट्टी लावणं आणि बाकी फिटिंग वगैरे स्लीव्ज लावणं हे दाखवणार आहे. तर पुढचं अगोदर कोणी सांगत नाही, पण मी तुम्हाला सांगते कारण मला कोणाचाही फायदा होईल असंच दाखवायचं आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही घेऊ शकता आणि ज्याला कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर इथं आपण हे बघा, हे पूर्ण व्यवस्थित अशी पट्टी लावलेली आहे आणि जे गळ्याचं जे पट्टी आहे साफ बसण्यासाठी पट्टी अशी साफ करायची आणि त्याच्यावरून एक दाब शिलाई घ्यायची, जे की सरळवरच घ्यायची. तर छानपैकी अशी गळ्याची पट्टी बसते. कारण मी व्हिडिओ थोडा फास्ट केल्यामुळं, खूप मोठा व्हिडिओ होत होता, फास्ट केल्यामुळं एवढं प्रत्येक गोष्ट डीपमध्ये सांगता येत नाही, म्हणजे दाखवता येत नाही. तरी मी तुम्हाला सांगते की वरून दाब शिलाई द्यायची. हे बघा, अशी पूर्ण व्यवस्थित दाब शिलाई द्यायची. इथं दाखवते थोडंसं. तर हे असं पूर्ण पलटून मग आपण गळ्याची अशी पट्टी घेऊ शकतो. तर बिलकुल अशी गळ्याची पट्टी उलटत वगैरे नाही आणि एकदम साफ फिनिशिंग येते. तर अशा प्रकारे तुम्ही गळ्याची पट्टी लावू शकता आणि सिंपल आणि सोपी पद्धत आहे. तर हे बघा, आपलं एकदम सोप्या पद्धतीत बघा किती छान गळ्याचा आकार पण छान आलेला आहे आणि एकदम छान अशी पट्टी बसलेली आहे. दाब शिलाई दिल्याच्यानंतर कुठलीही पट्टी असो एकदम छान बसते. मागचा गळा असो समोरचा असो तर एकदम छान प्रकारे बसून जाते. ज्याला कोणी नवीन असेल, ज्याला कोणाला गळ्याचा प्रॉब्लेम येत असेल किंवा फिटिंगचा प्रॉब्लेम येत असेल तर त्याने नक्की कमेंट करा. फिटिंगचाही मी तुम्हाला पुढं दाखवते आणि शॉर्ट व्हिडिओही अपलोड केलेला आहे आपला फिटिंगचा, त्यामुळं शॉर्ट व्हिडिओही बघू शकता तुम्ही की फिटिंग कशा प्रकारे करायची. एकदम सोपी पद्धत आहे फिटिंगचा. खूप बऱ्याच बायकांना फिटिंगचा प्रॉब्लेम येतो. तर ब्लाऊजचं फिटिंगचा प्रॉब्लेम जे आहे ते आपण पुढं बघणारच आहोत. आणि हे बघा, पूर्ण किती छान व्यवस्थित गळा आलेला आहे. हे असं एकदम सिंपल आणि फास्ट, लवकर, काहीच अवघड नाही. एकदम छान प्रकारे असा आपला गळा झालेला आहे रेडी. ब्लाऊज साईज थोडी मोठी आहे त्यामुळे वाटतो ब्लाऊज मोठा वाटत आहे, पण काही हरकत नाही आता ज्याच्या त्याच्या तब्येतीनुसार, हेल्थनुसार. तर चला आपण हे बघा, शोल्डरवरचे आपले धागे न दिसण्यासाठी आपण हे सरळमध्ये एक शिलाई घ्यायची. सरळमध्ये शिलाई घेतल्याच्यानंतर त्याला आपण परत फोल्ड करायचं, कारण ना जे धागे निघतात ते धागे निघत नाही. आणि हे जे कपडा आहे बऱ्याच बायकांना माहीत असेल याचे धागे खूप निघतात. तर आपण तशी शिलाई घेतल्याच्यानंतर धागे निघणार नाहीत. तर सरळमधून आपण शिलाई घेतलेली आहे आणि आता त्याला आपण फोल्ड करून शोल्डरवरची शिलाई घेणार आहोत. कारण हे कपड्याचे एवढे धागे निघतात, खूपच म्हणजे खूप. तर हे अशा प्रकारे छान आपण आता शोल्डरवरची शिलाई घेणार आहोत आणि हे शिलाई अशी घ्यायची आणि दाब शिलाई द्यायची. तर अजून छानपैकी हे होतं. जे शोल्डर आहे ते कधी उकलत नाही आणि एक टाईट राहतं, नाहीतर कधी कधी शोल्डरच्या ठिकाणची शिलाई निघून जात असते. तर न निघण्यासाठी दाब शिलाई द्यायची. तर चला, आपलं झालेलं आहे आता इथं शोल्डर जोडून. हे बघा किती परफेक्ट आणि छान असं बसलेलं आहे. कुठंच काही घडी नाही, प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. तर हे बघा, हे धागेच फार निघत आहे त्याच्यामुळं साफ करू घ्यावं लागतं. आणि हे परत एकदा चेक करायचं. उंची ब्लाऊज आपण स्लीव जोडण्या अगोदर जर कमी जास्त असेल तर ह्या ठिकाणी मी जे कट करते त्या ठिकाणी कट करून घ्यायचं आणि हे असं व्यवस्थित एकदम परफेक्ट करायचं. माझं काही जास्त कमी जास्त झालं नव्हतं, पण जे आहे ते धागेच खूप निघत आहेत, त्याच्यामुळं धागे मी काढून साफ करत आहे, कारण शिवायला ब्लाऊज थोडं फ्रेश वाटतं.
आणि जे स्लीव्ज आहे ते आपण आता घेतलेले आहे. खोल भाग आहे ते समोरून करायचा आणि हे जे असं आहे ना शोल्डरवर बाही ठेवायची. बाही जोडण्याची अगदी सोपी पद्धत. असं तिकडून आपण कपडा जोडत आणायचा आणि मग बाही जोडायची. तर एकदम सिंपल आणि व्यवस्थित बाही बसून जाते. समोर उरली तर उरली, पण तुम्ही बाही शोल्डरवरूनच मोजत आणायची आणि जॉईंट करायची, कारण मग बाही तुमची कुठेही कमी जास्त होत नाही आणि एकीकडेही जात नाही. कोणाचं मागे जाते, कोणाचं पुढंच जाते, मग त्यामुळं प्रॉब्लेम येतो. त्यासाठी मध्यभागातून बाही जोडायला सुरुवात करायची. जरी तुम्ही जोडली काठापासून तरी मेजरमेंट जे आहे, जे मोजायची बाही ते तिथूनच मोजायची. हे बघा, अशी आपली किती छानपैकी एका बारीत बाही बसलेली आहे. तुम्हाला दाखवते मी. आणि अशी परफेक्ट बाही बसायसाठी तुम्हाला ही मध्यभागातूनच बाही जोडावी लागेल. आणि हे बघा, आपलं इकडच्या साईडचं पण मी तुम्हाला दाखवते, जे की बाही परफेक्ट. मी आता डबल शिलाई घेत आहे, कारण डबल शिलाई घेतली ना कधीच कपडा उकलत नाही. त्याच्यामुळं डबल शिलाई ही कंपल्सरी असते, ब्लाऊजला घ्यावीच लागते. फिनिशिंग पण छान येते आणि सपोर्टेड शिलाई राहते, त्यासाठी डबल शिलाई कंपल्सरीच असते. तर बघा, ही किती छान असं बाही आपली रेडी झालेली आहे. तर आता आपण याला सरळवर एक शिलाई घेणार आहोत, जे की आपल्याला फिटिंग करायसाठी. फिटिंग करताना एक सरळवर शिलाई घ्यायची काठाला एकदम. दोन्ही कपडे व्यवस्थित जोडून बघायचं बरोबर आहे का, आणि काठाला एक शिलाई घ्यायची सरळवर. आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊज जे आहे धागे काढून घ्यायचे परत, कारण मधून दिसत नाहीत त्यासाठी. आणि हे बघा, आता पूर्ण व्यवस्थित आपली झालेली आहे बाही. तर आता आपण इथं उलटं करून शिलाई घेणार आहोत. तर एकदम परफेक्ट असं तुम्हाला कुठेही धागे वगैरे दिसणार नाही, किंवा फिटिंग ही अशा प्रकारे राहील. तर बघा, तुम्हाला कसं वाटत आहे. माझं जर शिकवणं तर सोपं आहे एकदम. तुम्हाला जर समजत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आवडत असेल तर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल ते शिकवले जातील, सांगितले जातील एकदम सिंपल पद्धतीनं. तर हे घ्या, आपण दुसरी बाही घेतलेली आहे आणि हे पण आपण मध्यभागीच असं धरून जॉईंट करणार आहोत. हे असं व्यवस्थित घ्यायचं जोडून आणि उरलेली बाही सोडून द्यायची. पण जेवढी बसती तेवढीच बसवायची, कारण तुमची बाही कधीच कुठं कमी जास्त होणार नाही. तर हा प्रॉब्लेम कधीच येणार नाही. बाही थोडी एक्स्ट्रा घेतली का, तर जे आपला कपडा खालचा असतो ते राऊंडमध्ये असतो, त्याच्यामुळे तो कधी जास्त वाटतो. तर बाहीचा कपडा थोडासा मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा. आणि प्लीज कोणाला जर ब्लाऊजविषयी काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट करून विचारा. तुम्हाला सर्व माहिती मिळेल ब्लाऊजविषयी. तर हे पण आपण आता सरळमध्ये ब्लाऊज ठेवून घेऊन असं व्यवस्थित हे करणार आहोत. आता मी हे सध्या एक डबलची शिलाई देत आहे, पण त्यानंतर जे आहे ते आपल्याला सरळवरून एक शिलाई द्यायची आहे. हे अशी पूर्ण व्यवस्थित शिलाई घेतल्याच्या नंतर आपल्याला राऊंड शेपमध्ये एकदम छान असं ब्लाऊज येते. आणि बघा, आता मी पूर्ण दाखवते तुम्हाला झाल्याच्या नंतर. तर एकदम छान असं आलेलं आहे. आता आपण सरळवर शिलाई घेत आहोत, जी की दुसरी साईड आहे. आणि एकदम काठानं घ्यायची, जास्त काठानं नाही, पण आपलं अस्तर तेवढं काठाला पाहिजे अस्तरचा, कारण व्यवस्थित मग पलटून आपल्याला फिटिंग करता येईल. हे धागे परत काढावं लागत आहेत, कारण या ब्लाऊजला खूपच धाग्याचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही पण असंच नेहमी साफ करून केलं ना तर ब्लाऊज एकदम छान दिसतं. तर हे बघा, आपण आता इथं उलटं करून शिलाई घेत आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवनवीन ब्लाऊज ब्लॉग बघायला भेटतील. आणि शिलाईचे पण वेगवेगळे ब्लाऊज ते बघायला भेटतील. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तर नक्की आवर्जून कमेंट करून सांगा प्लीज. आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चलो बाय सर्वांना. बघा, ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि किती साफ वाटायला लागले. चलो बाय.